हेच का तुझ्या आईने शिकवलं? सासूचे हे शब्द हॉलमध्ये घुमले आणि रियाच्या हातातील पाण्याचा ग्लास तसाच हवेत थबकला. लग्नानंतरच्या या 7-8 महिन्यात रियाने प्रत्येक टोमणा गिळला होता, पण आज सासूबाई थेट तिच्या आईच्या संस्कारावर घसरल्या होत्या. सासूबाई सोफ्यावर बसल्या होत्या. चेहऱ्यावर एक क्रूर उपहास होता. त्या म्हणाल्या, काय ग रिया, साधं वरण नीट बनवता येत नाही तुला? सारखा मिठाचा लोचा. अगं, आमच्या वेळी ना सून आली की घराचं नंदनवन व्हायचं, पण तुझ्या आईने तुला फक्त ऑफिसच्या फाईल्स वाचायला शिकवलं वाटतं. संस्काराचं पुस्तक उघडायला ती विसरलीच. रियाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने बाजूला उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याकडे अविनाशकडे पाहिलं. तिला वाटलं आज तरी तो काहीतरी बोलेल, पण अविनाशने नेहमीप्रमाणे मान खाली घातली आणि लॅपटॉपमध्ये बघत राहिला. त्याने उलट आईला साथ दिली. रिया, आई बरोबर बोलते ग, थोडं लक्ष देत जा ना घरकामात. विनाकारण विषय का वाढवतेस? हाच तो क्षण होता जिथे रियाच्या सहनशक्तीचा बांध फुटला. रिया शांतपणे सासूबाईंच्या समोर जाऊन उभी राहिली. तिचा आवाज थरथरत नव्हता, तर त्यात एक धार होती. ती म्हणाली, आई, तुम्ही मागाशी विचारलत ना की माझ्या आईने काय शिकवलं, तर आज ऐकाच. माझ्या आईने मला हे शिकवलंय की अन्नाचा मान कसा ठेवायचा. मीठ कमी झालं तर ते वरून घेता येतं, पण शब्दांनी झालेली जखम कधीच भरून येत नाही. सासूबाई ताडकन उभ्या राहिल्या. एक कार्टी, आता तू मला उलटी उत्तरं देणार? हे उत्तर नाही आई, हा आरसा आहे, रिया ठामपणे म्हणाली. माझ्या आईने मला हे सुद्धा शिकवलंय की ज्या घरात तुमच्या कष्टाची किंमत नाही आणि तुमच्या अस्तित्वाचा अपमान होतो, तिथे गप्प बसणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं असतं. तुम्ही रोज माझ्या आईला नावं ठेवता, कारण तिने मला स्वतःच्या पायावर उभं केलं, पण तुम्हाला हे माहीत नाही की आज हे घर ज्या पगारावर चालते त्यातला मोठा हिस्सा त्यात संस्कार नसलेल्या मुलीचा आहे. अविनाश चिडून ओरडला. रिया, मर्यादा सोडू नकोस. रिया त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, मर्यादा मी नाही अविनाश, तू सोडली आहेस. ज्या दिवशी तू तुझ्या आईच्या चुकीच्या वागण्याला साथ दिलीस, त्याच दिवशी या नात्यातली मर्यादा संपली. आईने मला हे नक्कीच शिकवलंय की जो नवरा आपल्या पत्नीचा सन्मान राखू शकत नाही, त्याचं घर कधीच समृद्ध होऊ शकत नाही. रिया तडक आपल्या खोलीत गेली. सासूबाई बाहेर बोंबा मारत होत्या. बघितलंस अविनाश, हिचे पाय आता जमिनीवर राहत नाहीत. 10 मिनिटात रिया बाहेर आली. तिच्या हातात तिची बॅग होती, पण धक्कादायक गोष्ट ही होती की तिने माहेरी जाण्यासाठी बॅग भरली नव्हती. तिने अविनाशच्या हातात एक पाकिट ठेवलं. हे काय आहे? अविनाशने विचारलं. हे तुझ्या घराच्या कर्जाचे शेवटचे कागद आहेत, जे मी माझ्या बोनसच्या पैशातून आजच क्लिअर केलेत. आता हे घर पूर्णपणे तुमचं आहे, पण लक्षात ठेवा, या भिंती आता फक्त ओरडतील, कारण या घराला घरपण देणारी सून आता या उंबरट्याच्या बाहेर जाती. सासूबाई आणि अविनाश दोघेही सुन्न झाले. रियाने जाता जाता सासूबाईंकडे बघितलं आणि शांतपणे म्हणाली, आई, तुम्ही विचारलत ना आईने काय शिकवलं, तर आता जाता जाता सांगते. माझ्या आईने मला हे शिकवलं की सुसंस्कृत असणं म्हणजे अन्याय सहन करणं नव्हे, तर अन्यायाविरुद्ध पाऊल उचलणं असतं. आज मी तुमचं घर नाही, तर तुमच्यातली ही अडी सोडून जाते. रियाने तुंबरा ओलांडला खरा, पण तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक वेगळाच निर्धार होता. सासूबाई मागे ओरडतच होत्या आणि अविनाश सुन्न होऊन पाहत राहिला. पण ती खरंच हार मानून गेली होती का, की इथूनच तिच्या स्वाभिमानाची खरी लढाई सुरू होणार होती? तुम्ही रियाच्या जागी असता तर काय केलं असतं? रियाने घराचा उंबरा ओलांडला आणि मागे वळून पाहिलंही नाही. हॉलमध्ये सासूबाई अजूनही त्याच सोप्यावर बसून होत्या. त्यांचा अहंकार त्यांना सांगत होता, बघूया तरी कुठे जाते, काही दिवसात रडत परत येईल. पण अविनाशच्या हातात असलेल्या त्या कर्जमुक्तीच्या कागदांनी त्याला आतून पोखरलं होतं. महिना उलटला. घरातली कामं आता सासूबाईंना करावी लागत होती. सांधेदुखी आणि वयोमानामुळे त्यांना सवय नव्हती. हॉटेलचं जेवण खाऊन अविनाशची तब्येत बिघडली होती. एके दिवशी सासूबाईंनी रागातच अविनाशला विचारले, अरे, त्या पोरीचा फोन आला का? अजून किती दिवस माहेरी बसणार आहे ती? अविनाशने हताशपणे पाहिलं आणि म्हणाला, आई, ती माहेरी गेलीच नाही. तिने ऑफिसच्या जवळ एक छोटं घर भाड्याने घेतले आणि तिने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. घटस्फोट? इतकी हिंमत?
माझ्या मुलाला सोडून ती सुखात राहते. चल आजच तिच्या ऑफिसला जाऊ आणि तिच्या साहेबांना सांगू की ही सून कशी संस्कारहीन आहे. बघूया तिची नोकरी कशी टिकते. सासूबाईंनी अविनाशला जबरदस्तीने सोबत घेतलं आणि त्या रियाच्या ऑफिसमध्ये पोचल्या. तिथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला. रिया एका मोठ्या केबिनमध्ये बसली होती आणि तिच्या नावापुढे प्रोजेक्ट हेड अशी पार्टी लागली होती. सुबाई तिथे पोचताच ओरडू लागल्या, बघा रे सगळी, ही तीच मुलगी आहे जिने आपल्या सासूचा अपमान केला आणि घर सोडून पळाली. हिच्या आईने हिला हेच शिकवलं का? नवरा आणि सासर सोडणं. ऑफिसचे लोक जमा झाले. रिया शांतपणे आपल्या खुर्चीवरून उठली. तिने सिक्युरिटीला थांबवलं आणि सासूबाईंच्या जवळ जाऊन म्हणाली, आई, तुम्ही पुन्हा त्याच प्रश्नावर अडकला आहात ना की माझ्या आईने काय शिकवलं? रियाने तिथल्या एक बोर्डवर एक फोटो लावला होता. तो फोटो तिच्या आईचा होता, जी एका मोठ्या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली होती. रिया म्हणाली, आई, तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझा तमाशा करायला आलात ना, पण तुम्हाला हे माहीत नाही की हे ऑफिस माझ्या कष्टावर चालतं. माझ्या आईने मला हे शिकवलंय की जेव्हा जग तुमच्यावर दगड फेकेल तेव्हा त्या दगडांचा वापर करून स्वतःचा किल्ला कसा उभारायचा. तुम्ही मला घराबाहेर काढलत, पण माझ्या आईच्या संस्कारांनी मला स्वतःचं घर उभं करण्याची ताकद दिली. सासूबाईंचा आवाज आता दबला होता. रिया अविनाशकडे वळाली आणि म्हणाली, अविनाश, तुला वाटत होतं ना की मी तुझ्या पैशावर जगते, पण ज्या कर्जाचे हप्ते मी फेडले त्या बदल्यात मला काय मिळालं? फक्त अपमान. माझ्या आईने मला प्रेम करायला शिकवलं होतं, पण भीक मागायला नाही. रियाने सासूबाईंच्या हातात एक पाकिट दिलं. त्यात काही पैसे होते. हे काय आहे? सासूबाईंनी थरथरत्या आवाजात विचारलं. हे तुमच्या त्या वर्णाचे पैसे आहेत आई, ज्यावरून तुम्ही माझ्या आईचा अपमान केला होता. आज मी तुम्हाला हे पैसे देते कारण माझ्या आईने मला हे शिकवलंय की कोणाचं देणं आपल्यावर ठेवू नये. तुम्ही दिलेलं दुःख मी तुम्हाला परत करू शकत नाही कारण ते माझे संस्कार नाहीत, पण तुम्ही दिलेल्या टोमण्यांनी मला स्वाभिमानी रिया बनवलं. त्याबद्दल तुमचे आभार. सासूबाईंना आता स्वतःच्या शब्दांची भीती वाटू लागली होती. त्यांना समजलं होतं की ज्या मुलीला त्या संस्कारहीन म्हणत होत्या तिनेच आज त्यांना खऱ्या अर्थाने संस्कार काय असतात हे दाखवून दिलं होतं. अविनाशने रियाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने तो झटकला. आता उशीर झालाय अविनाश. ज्या दिवशी तू माझ्या आईच्या अपमानावर गप्प बसला होतास त्याच दिवशी तू तुझी पत्नी गमावली होतीस. रिया आपल्या केबिनमध्ये निघून गेली आणि सासू नवरा त्या भरलेल्या ऑफिसमध्ये मान खाली घालून बाहेर पडले. धक्कादायक हे नव्हतं की रिया यशस्वी झाली होती. धक्कादायक हे होतं की ज्या आईच्या संस्कारांना कमी म्हटलं गेलं त्याच संस्कारांनी आज सासूच्या अहंकाराचा चक्काचूर केला होता. रिया हरली नव्हती, ती स्वतः जिंकली होती. जर तुम्हालाही वाटतं की स्वाभिमान सर्वात मोठा असतो तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.